आता आला सर. नमस्कार. आजच्या या म्युच्युअल फंडांच्या त्रैमासिक आढाव्यात वसंत एन कुलकर्णी LLP तर्फे मी आपलं स्वागत करतो. सर्वात पहिल्यांदा गोष्ट अशी आहे की त्रैमासिक आढावा का घ्यावा. त्रैमासिक आढावा घेण्यामागची कारणं अशी आहेत. मॅडम स्लाइड करा, पहिली स्लाइड करा. नेक्स्ट, आपण जर बघितलं तर गेल्या एक वर्षामध्ये निफ्टी 46% वरती गेली. 17 जुलैला निफ्टी 10,000 होती आणि 17 जुलै 2020 ला आणि 17 जुलै 2021 ला 15,886. त्यामुळे आज सगळेच फंडांचे रिटर्न हे अतिशय चांगले दिसत आहेत. पण त्रैमासिक आढावा आपण जर घेतला नेक्स्ट, तर 3 महिन्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर एप्रिल जून क्वार्टरली निफ्टी 7% ग्रोथ झाली आहे. 1 एप्रिल 2021 ते 30 जून 2021 या काळामध्ये. नेक्स्ट, त्यामुळे जे सगळे पॉझिटिव्ह रिटर्न दिसत आहेत त्याचं एक कारण असं आहे की हाय रिटर्न इफेक्ट. आणि या क्वार्टाईल मॉडेल मध्ये मोठी उलथापालथ दिसून आली. क्वार्टाईल मॉडेल म्हणजे कुठल्याही एक फंड कॅटेगरी घेऊन त्याच्यामध्ये जितके फंड आहेत ते त्यांनी दिलेल्या रिटर्न नुसार 4 प्रकारात 4 गटामध्ये त्याचं विभाजन करायचं. सगळ्यात चांगले फंड म्हणजे ज्याला टॉप क्वार्टाईल म्हणतात, त्याच्यानंतर अप्पर मिडल क्वार्टाईल, मिडल क्वार्टाईल, लोअर मिडल क्वार्टाईल आणि लोअर क्वार्टाईल, अशा 5 गटामध्ये किंवा 5 विभागामध्ये त्या फंड विभागले जातात. तर याला क्वार्टाईल मेथड म्हणतात. जगभरात ही क्वार्टाईल मेथड वापरली जाते. दुसरी गोष्ट अशी आहे की एका बाजूला इंटरेस्ट रेट हे अतिशय कमी झालेले आहे. साहजिकच आम्हाला असं वाटतं की इथून इक्विटीमध्ये एक्सपोजर वाढवायला हवं. म्हणून जे आपली रिस्क प्रोफाईल 5 रिस्क प्रोफाईल आहेत, कॉन्झर्वेटिव्ह, मॉडरेटली कॉन्झर्वेटिव्ह, बॅलन्स, मॉडरेटली अग्रेसिव्ह आणि अग्रेसिव्ह, यांच्यामध्ये डेट इक्विटीचं प्रमाण आम्ही कॉन्झर्वेटिव्हला आम्ही काही हात लावलेला नाही, पण मॉडरेटला 70% वरून 60% वरती नेलेलं आहे. बॅलन्सला 50-50 वरून 40% वरती नेलेलं आहे. मॉडरेटली अग्रेसिव्हला 20 आणि 80% ठेवलेलं आहे आणि अग्रेसिव्हला 10 आणि 90% ठेवलेलं आहे. तर हा एक सगळ्यात महत्वाचा बदल इकडे दिसून आलेला आहे आणि म्हणून त्याच्यासाठी म्युच्युअल फंडाचा क्वार्टरली आढावा घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट, आम्हाला असं वाटतं की इथून पुढे कोर अँड सॅटेलाइट स्ट्रॅटेजी ही अधिक चांगले रिटर्न देऊ शकतील. कोर फंडिंग मध्ये पॅसिव्ह फंड म्हणजे इंडेक्स फंड आणि ते सुद्धा लार्ज कॅप. तर सॅटेलाइट स्ट्रॅटेजी मध्ये मिड कॅप आणि स्मॉल कॅप, टॅक्टिकल बेट्स, मॅडम ते मागचंच ठेवा, हा, टॅक्टिकल बेट्स, सेक्टरल फंड आणि बँकिंग PSU शॉर्ट टर्म डेट फंड. तुम्ही बघाल तर प्रत्येक वरच्या कॅटेगरीमध्ये म्हणजे रिस्क प्रोफाईल मध्ये कमी अधिक डेट आहे. तर या डेटसाठी बँकिंग PSU आणि शॉर्ट टर्म फंड दिलेले आहेत. सेक्टरल फंडामध्ये आपण पुढे जाऊ, फार्मा, बँकिंग हे फंड आहेत 2. आणि टॅक्टिकल बेट्स मध्ये आम्हाला ट्रान्सपोर्टेशन, UTI ट्रान्सपोर्टेशन फंड घ्यावासा वाटतो. नेक्स्ट, आता रिबॅलन्सिंग पोर्टफोलिओ म्हणजे काय. तर पोर्टफोलिओ आम्ही कधीच तुम्हाला चर्न करायला सांगत नाही, पण ऍट रेग्युलर इंटरव्हल पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग करणं गरजेचं असतं. आता ते रिबॅलन्सिंग कसं करायचं. नेक्स्ट, तर सध्याच्या तुमच्या SIP ज्या आहेत त्या बंद करा. त्यातून जे आपण फंड सिलेक्ट करणार आहोत त्या फंडामध्ये सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन किंवा सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन करा. आणि जे 1 वर्षापेक्षा जुने आहेत ते तुम्ही डायरेक्ट लमसम इन्व्हेस्ट करा. नेक्स्ट,
ऍसेट अलोकेशन बॅलन्स कॅटेगरी, म्हणजे मगाशी ज्या आपण 5 रिस्क प्रोफाईल बघितल्या त्याच्यापैकी बॅलन्स रिस्क प्रोफाईल आहे, त्यांच्यासाठी 40% डेट सांगितलेलं आहे, 15% फ्लेक्झी कॅप, 15% टॅक्टिकल बेट्स आणि 15% इंटरनॅशनल फंड. म्हणजे 15% लार्ज कॅप, 15% फ्लेक्झी कॅप, 15% जे आहेत त्याच्यामध्ये 5% ट्रान्सपोर्टेशन, 5% फार्मा, 5% बँकिंग आणि इंटरनॅशनल फंड. हे ऍसेट अलोकेशन हे बॅलन्स कॅटेगरीसाठी आहे. नेक्स्ट मॉडेल पोर्टफोलिओ आमचा असा आहे, 40% डेट याच्यासाठी आयडीएफसी बँकिंग पीएसयू डेट फंड आणि आयडीएफसी शॉर्ट फंड. लार्ज कॅप 15% जे आहे त्याच्यासाठी कॅनरा रोबॅको ब्लू चिप किंवा बीएनपी पारिबा लार्ज कॅप. सेक्टरल फंड मध्ये युटीआय ट्रान्सपोर्टेशन, निपॉन इंडिया बँकिंग आणि निपॉन इंडिया फार्मा. इंटरनॅशनल 15% जे करायचे त्याच्यात पिजिम इंडिया ग्लोबल इक्विटी किंवा निपॉन इंडिया यूएस इक्विटी. फ्लेक्झी कॅप जे 15% करायचे त्याच्यामध्ये पिजिम फ्लेक्झी कॅप आणि युटीआय फ्लेक्झी कॅप. अशा प्रकारे हे ऍसेट अलोकेशन ठरवलेलं आहे. नेक्स्ट हे ऍसेट अलोकेशन तुम्हाला कुलकर्णी फंड मार्ट याच्यावरती मिळेल. नेक्स्ट हा मॅडम, आता जरा मागे जा, पहिली स्लाइड ठेवा, पहिली अगदी. तर हा आमचा पोर्टफोलिओ आहे आणि आता आपण क्वेश्चन आन्सरला सुरुवात करूया. तुमचे काही क्वेश्चन आन्सर, कोणीतरी मला हात वरती केलेला दिसला तर मॅडम त्यांना बाळू गव्हाणे आहेत, त्यांना अनम्यूट करा, त्यांना विचारू दे प्रश्न काय आहे. सर विचारा प्रश्न. सर अनम्यूट तुम्हालाच करावं लागेल कारण होस्टचे राईट्स तुमच्याकडे. ओके. हा ते झाले. हॅलो, बोला गुड मॉर्निंग सर. बोला. मी जस्ट जॉईन झालो त्यावेळेस मला तुमचा आवाज येत नव्हता, म्हणून हात वरती. हा आता ऑन केला मी. ओके या. बरं, आता कोणाचा दुसरा प्रश्न आहे का? कोणाचे प्रश्न असतील तर ते विचारा. हॅलो, गुड मॉर्निंग सर. बोला, आपलं नाव सांगा. हा, मी शाहीन पठाणचा बोलतोय. बोला. हा रिबॅलन्सिंग जो रिव्ह्यू तुम्ही बोलताय हा इंडिव्हिज्युअली प्रत्येकाच्या पोर्टफोलिओ नुसार असेल ना? हो सर. तुम्ही त्यामध्ये इंडिव्हिज्युअली गाईड करणार का कसं असेल? नाही, इंडिव्हिज्युअली गाईड करणार. त्यासाठी मग काय वेगळी घ्यावी लागेल? एक मिनिट, मी तुम्हाला लिंक देतो, ते लिंक वरती तुम्ही क्लिक केलं की तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकता. ओके. एक मिनिट, मी चॅट बॉक्स मध्ये ती लिंक टाकतो. त्याच्यामध्ये अपॉइंटमेंट बुक करायची एक लिंक आहे, बुक अँड अपॉइंटमेंट. हॅलो, बोला. गुड मॉर्निंग सर. बोला. तुम्ही सांगितल्याप्रमाणे की आपल्या SIP बंद करायचे आणि लमसम इन्व्हेस्टमेंट करा, म्हणजे नेमकं कसं करायचं ते? सर आता असं आहे की 1 वर्षापूर्वीची जी तुमची जो लॉंग टर्म कॅपिटल गेन तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये लॉंग टर्म कॅपिटल गेन अवेलेबल म्हणून एक प्रकार असतो. म्हणजे जी 1 वर्षापूर्वीची जुनी जी इन्व्हेस्टमेंट आहे ती इन्व्हेस्टमेंट तुम्हाला दिसते. तर ती इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही विड्रॉ केली तर 1 लाखापर्यंतच्या कॅपिटल गेनला टॅक्स पडत नाही. तर ते पैसे काढायचे आणि पोर्टफोलिओ बॅलन्स करायचा. हा, पण म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची का कशात करायचं? म्युच्युअल फंड मध्येच करायची सर. आम्ही म्युच्युअल फंड शिवाय दुसरं काही बोलत नाही. ओके ओके सर. ओके, थँक्यू सर. मी चॅट बॉक्स मध्ये एक लिंक केली आहे, तर त्या लिंकला क्लिक करायचं तुम्हाला आणि तुमची वेळेची म्हणजे सवडीची वेळ वगैरे कळवा इकडे आमच्या ऑफिस मधून. त्यासाठी तयारी करावी लागते. म्हणजे पोर्टफोलिओ एक्सरे असतो, तो पोर्टफोलिओ एक्सरे जनरेट करावा लागतो. तर माझ्या सहकारी जे आहेत पूजा किंवा दिव्या किंवा विनीत यांच्यापैकी कोणतरी आपल्याशी संपर्क करेल.
हॅलो, बोला हा सर गव्हाणे बोलतो मी. बोला. सुरुवात माझ्याकडून मिस झाली, कारण ते कनेक्ट होताना आवाज वगैरे येत नव्हता मला तुमचा काही. थोडं 2 मिनिटात रिपीट कर. की पोर्टफोलिओ रिव्ह्यू अशासाठी करायला पाहिजे की बरेच काही गोष्टी बदलतात. ओके, चालेल. भारतामध्ये असं आहे की परदेशामध्ये फंड ज्याला मिळतात जो चांगला अल्फा जनरेट करतो, अल्फा म्हणजे निर्देशांकापेक्षा जास्त परतावा. भारतामध्ये परिस्थिती अशी आहे की लोकांना मोठे फंड हवे असतात, म्हणजे ज्यांची नावं मोठे ब्रँड आहेत, SBI, HDFC वगैरे. परंतु आज असं झालेलं आहे की ज्याला अल्फा म्हणतात, म्हणजे निर्देशांकापेक्षा जास्त, HDFC टॉप 100 या फंडाने गेल्या 10 वर्षामध्ये निर्देशांकापेक्षा कमी रिटर्न दिलेले आहे. ओके. तर असं सांगितलं, म्हणून त्रैमासिक आढावा घेणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण क्वार्टरली रिव्ह्यू का करायला पाहिजे, तर क्वार्टरली रिव्ह्यू याच्यासाठी करायला पाहिजे, हे एवढंच मिस झालं. 2 लोकांनी कोणीतरी हात वरती केलेले दिसतात, विचारा त्यांना. हॅलो, अमोल वाघुले बोलतोय. बोला. हा सर, आता जे अधूनमधून जे NFO आणि IPO येतात, हो, तर आपलं ऑलरेडी आपला पोर्टफोलिओ रेडी असतो आणि रिबॅलन्सिंग पण करायचं असतं. त्यावेळेस आपण ते IPO किंवा NFO कसे घ्यायचे आणि त्यावेळेस रिबॅलन्सिंग लक्षात ठेवून करायचे की आधी घ्यायचे, ते कसं करतो आपण? हा सर, आता असं आहे की तुम्ही जर बघाल तर प्रत्येक फंडामध्ये डेट कॉम्पोनंट आम्ही ठेवलेला आहे, प्रत्येक कॅटेगरी, प्रत्येक रिस्क प्रोफाईल मध्ये. हा जो डेट कॉम्पोनंट आहे हा अशासाठी ठेवलेला आहे की जर काही गुंतवणुकीची संधी उपलब्ध झाली तर त्याचा वापर करावा. आता असं जेव्हा मी सांगतो तेव्हा लोक म्हणतात आमच्याकडे PPF मध्ये आहेत, PF मध्ये आहेत, FD मध्ये आहेत, बट दॅट इज नॉट लिक्विड डेट. म्हणजे आपल्याला काय खरेदी करायचं असेल तर आपल्याकडे लिक्विड डेट नसतं, म्हणून ते ठेवलेलं आहे. आता सगळेच NFO काही चांगले नसतात, पण आता आम्ही पुढच्या आठवड्यात सुरू होणाऱ्या 2 NFO ची शिफारस करत आहोत. एक म्हणजे निपॉन इंडियाचा फ्लेक्झी कॅप आणि दुसरा IDFC US इक्विटी. तर त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हे फंड घेऊ शकता आणि हे फंड घेण्यासाठी तुमच्याकडे डेट उपलब्ध असणं गरजेचं आहे, म्हणून ते डेट ठेवलेलं आहे. आणि परत क्वार्टरली रिव्ह्यू कराल तेव्हा तुम्ही तो पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग करू शकता. ओके. आता दुसरी गोष्ट, इक्विटीमध्ये तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट करणार हे तुम्ही ठरवायचं, आणि डायरेक्ट इक्विटी किती आणि इक्विटी म्युच्युअल फंड किती. तसंच आता झोमॅटोला तुम्ही अर्ज केला आणि झोमॅटो तुम्हाला मिळाला, तर इक्विटी कमी करणार का आणि कुठून करणार याचा निर्णय पोर्टफोलिओ बघून तुम्ही करायचा, कारण तो पोर्टफोलिओ मला दिसत नाही. तर अशा पद्धतीने क्वार्टरली पोर्टफोलिओ रिव्ह्यू करणं गरजेचं असतं. बाळू गव्हाणे बोलतोय सर. तुला सजेस्ट करता तुम्ही झोमॅटो? सर, याच ग्रुप वरती एक टाकलेलं आहे की झोमॅटो मध्ये असं आहे की लॉंग टर्म तुम्ही इन्व्हेस्टमेंट असाल तर तुम्हाला मिळेल, परंतु तुमच्या एकूण पोर्टफोलिओच्या 3 आता एकतर तो इश्यू बंद झाला, म्हणजे आता मी सांगितलं करा किंवा करू नका तरी काही फायदा होणार नाही. हो, कालच बंद झालं. आमचं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये की तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या 5% पेक्षा अधिक करू नका. हॅलो, आज ती कंपनी प्रॉफिट मेकिंग नाहीये. येस येस. बोला. हॅलो सर, विचारा. नमस्कार. सर, सुहास जोशी बोलतोय. बोला. सर, मला हे विचारायचं होतं, आपण शेअरचे जे फंडामेंटल अनालिसिस मध्ये बीटा म्हणून एक प्रकार असतो, तर तो काय असतो? आणि दुसरं मला हे विचारायचं, तत्वचिंतनचा जो IPO चालू आहे सध्या, मला वाटतं उद्या त्याचं बंद होणार आहे, तर त्याचं काय आपल्याकडनं काय म्हणजे इनपुट आहे का? तत्वचिंतन फार्मा. सर, हा IPO मला काही ठाऊक नाही, म्हणजे आम्ही काही ट्रॅक केलेलं नाही, त्यामुळे मी याच्यावरती उत्तर देऊ शकत नाही. आता बीटा म्हणजे काय तुम्हाला सांगतो. बीटा म्हणजे निर्देशांकाच्या तुलनेमध्ये तो शेअर किती चांगली कामगिरी करतो त्याला बीटा म्हणतात. ओके. म्हणजे
फायनान्स इज नथिंग बट अप्लाइड स्टॅटिस्टिक्स असं म्हणतात. तर ज्याला स्टॅटिस्टिक मध्ये कोरिलेशन म्हणतात, म्हणजे जेव्हा दोन एक्स आणि वाय असतो तेव्हा एक्स आणि वाय यांच्यामधला जो संबंध असतो त्याला कोरिलेशन म्हणतात. म्हणजे एक्स किती चालला की वाय किती चालतो. आता हाय बीटा स्टॉक जर तुम्ही म्हणाल तर हिंदुस्तान लिव्हर हा हाय बीटा स्टॉक आहे, पण आयटीसी हा लो बीटा स्टॉक आहे. एशियन पेंट हा निगेटिव्ह कोरिलेशन असलेला आहे, निर्देशांक आणि त्याचा काही संबंध नाही. तर तुमचा पोर्टफोलिओ बिल्ड करताना पोर्टफोलिओचा बीटा किती हे बघावं लागतं. आणि आपल्या म्युच्युअल फंडाचा बीटा किती हे आपल्याला कळतं. तर बीटा म्हणजे थोडक्यात कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन. ओके. आणखीन काही प्रश्न आहेत का कोणाचे? नमस्कार, मी गणेश देसाई बोलतोय. बोला सर. तुम्ही हा तो शेवटच्या स्लाइड मध्ये जो मॉडेल पोर्टफोलिओ दाखवला त्याच्यातले ते जे फंड आहेत तर ते म्हणजे इन्व्हेस्टमेंट स्टाईल नुसार त्यातलं फक्त पर्सेंटेज बदलेल का? म्हणजे फंड तेच राहतील, फक्त त्याचं पर्सेंटेज बदलेल असं काही आहे का स्टाईल मध्ये फंड पण वेगळे येतात? मॅडम जरा ती स्लाइड दाखवा. हीच दाखवा. हा, दिसते स्लाइड. तर आता या ठिकाणी असं आहे की हे 40% बॅलन्स पोर्टफोलिओ डेट आहे म्हणून तिकडे आयडीएफसी बँकिंग आणि आयडीएफसी शॉर्ट टर्म दिसतोय. पण ज्या ठिकाणी डेट कमी होतं किंवा ज्या ठिकाणी डेट जास्त आहे त्या ठिकाणी हे दोनच फंड दिसणार नाही. याच्या जोडीला म्हणजे आता समजा तुम्ही कॉन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर की ज्या ठिकाणी 80% डेट आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला 4 डेट फंड दिसतील. ओके. त्याच्यानंतर बॅलन्स पेक्षा खालच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला ग्लोबल इक्विटी म्हणजे इंटरनॅशनल इक्विटी दिसणार नाही. त्याच्यामध्ये कॉन्झर्वेटिव्ह तुम्ही मॉडरेटली कॉन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर असाल तर लार्ज कॅप 30%च्या ऐवजी लार्ज कॅप जवळजवळ 40% पर्यंत गेलेलं आहे. तेव्हा फंड हेच राहतील, पर्सेंटेज कमी अधिक प्रमाणात बदलेल. ज्या ठिकाणी पर्सेंटेज जास्त आहे त्या ठिकाणी एखादा आता लार्ज कॅप 40% असेल तर त्या ठिकाणी 3 किंवा 4 फंड तुम्हाला लार्ज कॅप मधले ऍड झालेले दिसतील. ओके. त्या ठिकाणी युटीआय ट्रान्सपोर्टेशन म्हणजे बँकिंग फार्मा हे दिसणार नाही. अच्छा. आणि तुम्ही जे रिबॅलन्सिंग जे म्हणालात त्याच्यामध्ये जे 1 वर्षापूर्वीची रक्कम आहे ती काढून मग सिस्टमॅटिक विड्रॉवल करायचं, तर दुसऱ्या फंडात कुठल्या असेल तर त्यातली काढून याच्यापैकी तुमच्या रिस्क प्रोफाईलला जे मॉडेल पोर्टफोलिओ असेल त्याप्रमाणे करायचं. आता सांगायचं तर कोटक स्टँडर्ड मल्टी कॅप हा म्हणजे आताचा फ्लेक्सी कॅप या फंडाला आम्ही जानेवारीमध्येच बाहेर काढलं. म्हणजे जानेवारी मार्च याच्यामध्ये जानेवारी मार्च रिव्ह्यू मध्ये जानेवारी मार्च नाही ऑक्टोबर डिसेंबर जेव्हा रिव्ह्यू झाला तेव्हा जानेवारीमध्ये आम्ही त्या फंडाला बाहेर काढलो. आणि आज 6 महिन्यांनी तुम्हाला दिसतंय की तो फंड इतर त्यांच्या फंड गटामध्ये सगळ्यात कमी परफॉर्मन्स करणारा फंड आहे. म्हणजे तो मागे पडलेला दिसतोय. तर त्याचा आमचं टायटलच होतं थकलेल्यांना निरोप आणि नव्या दम्याच्या खेळाडूंची भरती. तर आता म्हणजे तो आता फ्लेक्सी कॅप कॅटेगरीमध्ये आहे. तर फ्लेक्सी कॅप कॅटेगरीमध्ये आम्ही पीजीएम साधारण ऑक्टोबर मध्ये आणला. तेव्हा तो फंड टॉप परफॉर्मर नव्हता, पण आज बघाल तर तो नंबर 1 ला फंड आहे. तर अशा प्रकारे म्हणजे आता त्यावेळेला आम्ही असं केलं होतं की ज्यांचा कोटक स्टँडर्ड मल्टी कॅप मध्ये आहे त्यांचे अवेलेबल फंड बाहेर काढले आणि ते युटीआय फ्लेक्सी कॅप आणि पीजीएम फ्लेक्सी कॅप आणि कॅनरा रोबॅको फ्लेक्सी कॅप मध्ये दिले. आणि दर महिन्याला सिस्टमॅटिक विड्रॉवल करून या फंडांमध्ये 12 महिन्याची एसआयपी केली. अशा पद्धतीने ते रिबॅलन्स केलेला आहे पोर्टफोलिओ. ओके ओके, थँक्यू सर. आता म्हणजे आणखीन तुम्हाला सांगतो की आम्ही आयडीएफसी
इन्फ्रास्ट्रक्चर फंड हा अग्रेसिव्ह कॅटेगरीमध्ये ऍड केलेला आहे 5%. म्हणजे जसा मॉडेल पोर्टफोलिओ मध्ये सेक्टरल फंडामध्ये ट्रान्सपोर्टेशन, बँकिंग आणि फार्मा आहे, तसा IDFC इन्फ्रास्ट्रक्चर फंड हा अग्रेसिव्ह कॅटेगरीमध्ये 5% ऍड केलेला आहे. तर हे असं बदलत असतं. म्हणजे जसं तुमची इन्व्हेस्टमेंट, म्हणजे जशी तुमची रिस्क प्रोफाईल आहे, त्या प्रत्येक रिस्क प्रोफाईलला एक सुटेबल फंड म्हणजे सुटेबल मॉडेल पोर्टफोलिओ असतो आणि त्याप्रमाणे हे बदलत असतं. ओके ओके, लक्षात आलं. थँक्यू. आणखीन कोण आहे का? कोणाला विचारायचं? विचारा. हो सर, अमोल वाघुले बोलतोय. बोला. एक साधारण एप्रिलच्या एंड पासून मी तुमच्याकडून इन्व्हेस्टमेंट सुरू केली तुमच्याकडूनच. तर आतापर्यंत म्हणजे आपण माझे जे आधीचे सगळे इन्व्हेस्टमेंट्स आणि हे सगळं करत आपण एक प्रकारे बॅलन्सिंग करतच आलोय. तर आयडियली क्वार्टरली रिव्ह्यू मी केव्हा करायला हवा किंवा रिबॅलन्सिंग केव्हा करायला हवं? सर, पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या इन्व्हेस्टमेंट हॉरिझॉन आपल्याला जो माहिती आहे त्याप्रमाणे 1 वर्षाचा आहे. कारण 1 वर्षाने तुम्हाला एक मोठ्या पैशाची गरज लागणार आहे आणि तुम्ही तो विड्रॉ करणार आहात. तर तुमचे त्याच्यानंतर पार्ट ऑफ युअर इन्व्हेस्टमेंट इज फॉर लॉंग टर्म, म्हणजे रिटायरमेंट प्लॅनिंग साठी आहे. तर जो रिटायरमेंट प्लॅनिंग साठी आहे कॉर्पस, तो 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही रिव्ह्यू करावा. सध्या आपल्याला रिव्ह्यू करण्याची आवश्यकता तशी दिसत नाही, कारण ते सगळे पैसे 1.25 वर्षामध्ये 1 ते 1.25 वर्षामध्ये तुम्हाला त्याची गरज लागणार आहे. बरोबर. तेव्हा तुम्ही 1 वर्षानंतर ही जी मी आता चॅट बॉक्स मध्ये लिंक टाकली आहे, त्या लिंक वरती क्लिक करायचं. त्याच्यामध्ये तो तुम्हाला विचारतो कुठली डेट, कुठला प्रश्न, म्हणजे बेसिक इन्फॉर्मेशन. आणि ती इन्फॉर्मेशन झाल्यानंतर माझे सहकारी आपल्याशी संपर्क करतील आणि ते संपर्क केल्यानंतर आपण म्हणजे बोलू शकतो पुढे. चालेल. आणि अजून एक प्रश्न होता सर. बोला. पीजीएमचा आता जो NFO आहे त्याबद्दल काही माहिती देऊ शकाल का? पीजीएम स्मॉल कॅप हा अतिशय चांगला फंड आहे, पण आम्ही सध्या स्मॉल कॅप रेकमेंडेशन करत नाही आहोत. त्याची 2 कारणं म्हणजे स्मॉल कॅपने गेले वर्षभरात 100% रिटर्न दिलेले आहेत. म्हणजे आमच्या पोर्टफोलिओमध्ये ज्यांच्याकडे स्मॉल कॅप होते, कोणाकडे 25% होते, कोणाकडे 10% होते, ते स्मॉल कॅप डबल झालेले आहेत. जवळजवळ बहुतेक स्मॉल कॅपने 100% रिटर्न दिलेले आहेत. तेव्हा ते जुने रिटर्न बघून तुम्ही स्मॉल कॅप मध्ये जाऊ नका. स्मॉल कॅप मध्ये ही बाहेर पडण्याची वेळ आहे. म्हणजे पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंगची याच्यासाठी गरज आहे की जर आपण तो प्रॉफिट बुक केला नाही स्मॉल कॅप मधला, तर आयवावरचं पाणी कधी मोती होत नाही, तसं तो प्रॉफिट जो आहे तो निघून जाईल. तेव्हा पोर्टफोलिओ बॅलन्स करून असं मॉडेल पोर्टफोलिओ मध्ये समजा 10% स्मॉल कॅप आहेत तुमचे, तर आता ते 20% झालेले असतील किंवा 25% झालेले असतील, तर ते 10% वरती किंवा 5% वरती आणून ठेवणं गरजेचं आहे. स्मॉल कॅपला तुम्ही, माझं असं म्हणणं आहे की तो इट्स अ व्हेरी गुड फंड. म्हणजे पीजीएमचे आज सगळे फंड टॉप क्वार्टाईल मध्ये आहे आणि अनिरुद्ध नहा हे अतिशय चांगले फंड मॅनेजर आहेत. याच्या आधी ते IDFC मध्ये होते आणि आम्ही रेकमेंड करतो, पण SIP साठी रेकमेंड करतो, लमसम साठी रेकमेंड करत नाही. स्मॉल कॅप ऍज अ कॅटेगरी, त्या फंडाबद्दल मला काही बोलायचं नाही. इट्स अ गुड फंड, म्हणजे गुड फंड मॅनेजर असं म्हणू. फंडाचा आपल्याला परफॉर्मन्स वर्षांनी, 1.5 वर्षांनी, 2 वर्षांनी कळेल, पण इट्स अ रिलायबल फंड मॅनेजर, एवढंच मी आपल्याला सांगेन. थँक्यू सर. जोशी सर, तुम्ही तुमचा प्रश्न घेऊ शकता. हा, नमस्कार सर. बोला. हॅलो. हा, अमोघ जोशी बोलतोय मी. बोला. मी पण एक साधारणतः एप्रिलच्या सुमारास तुमच्याकडे डेट फंडामध्ये गुंतवणूक केलेली आहे आणि सध्याच्या काळात पण म्हणजे ती एकदम म्हणजे जो आपल्याला अपेक्षित आहे त्याप्रमाणे ती चालू आहे. तर मला ना आता हा जो तुम्ही जो मॉडेल पोर्टफोलिओ सांगितलाय त्याच्यामध्ये बद्दल 2 प्रश्न आहेत.
विचारा. ते तुम्ही म्हणालात की SWP करायचं, तर सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन एका फंडातून दुसऱ्या फंडात आपण करू शकतो का? बघा आता त्याच्या दोन गोष्टी आहेत की पहिली गोष्ट म्हणजे आपण डेट फंडात आपले पैसे का ठेवले, म्हणजे आपण त्याला काहीतरी कारण असेल, म्हणजे तुम्ही काहीतरी सांगितलं असेल की नाही नाही, डेट फंडाचा म्हणजे त्याच्याशी आता संबंध नाही, तो वेगळाच आहे. जर नवीन, कारण माझे आधीचे काही इन्व्हेस्टमेंट आहेत, पण त्या जर मला आता याच्यामध्ये जर कन्वर्ट करायच्या असतील, तर एका फंड हाऊस मधून दुसऱ्या फंड हाऊस मध्ये आपण म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे सिस्टमॅटिक विड्रॉवल किंवा सिस्टमॅटिक ट्रान्सफर दिलं, तेच फंड हाऊस असेल तर तुम्ही सिस्टमॅटिक ट्रान्सफर करू शकता. ते दुसरं फंड हाऊस असेल तर विड्रॉवल करून तुमच्या खात्यात पैसे येऊन तिथून SIP रजिस्टर करावी लागेल. अच्छा, तसं. आणि जर आपल्याला डबल डिजिट म्हणजे ना मोर दॅन 12% पेक्षा जास्त रिटर्न पाहिजे असतील, तर मग कसा आपला पोर्टफोलिओ ठेवायला पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे पोर्टफोलिओ ऍक्टिव्हली मॅनेज झाला पाहिजे, म्हणजे दर क्वार्टरली तुम्ही रिव्ह्यू केला पाहिजे. त्याच्यानंतर ऍसेट अलोकेशन आहे ते स्ट्रिक्टली फॉलो केलं पाहिजे, तर तुम्हाला अपर किंवा लोअर डबल डिजिट रिटर्न मिळतील. अच्छा. जर तुम्हाला 12% रिटर्न हवी असेल तर कॉन्स्टंटली तुम्ही 80% इक्विटी तुम्हाला ठेवावी लागेल. ओके ओके. 80% असं आहे की मॅडम एक ती वेगवेगळ्या रिस्क प्रोफाइलिंगची स्लाइड दाखवा. रिस्क प्रोफाइलिंगची नाही, याच्या अगोदरची हा, याच्यामध्ये की कॉन्झर्वेटिव्ह माणसाला बिटवीन 6 ते 7% रिटर्न मिळतील, बिटवीन 6 to 6-7. मॉडरेटली कॉन्झर्वेटिव्हला 8% मिळतील, बॅलन्सला सुद्धा 8-8.25% मिळतील. मॉडरेटली अग्रेसिव्हला एक बिटवीन 9 and 10% मिळतील आणि अग्रेसिव्ह कॅटेगरीला 10% आणि अबाव मिळतील. तर कॉन्स्टंटली यू नीड टू बी इन अग्रेसिव्ह कॅटेगरी 12% रिटर्न मिळवण्यासाठी. पण मग दुसरी गोष्ट असते की रिस्क जास्त असते, तेव्हा आपली तेवढी रिस्क घेण्याची तयारी आहे का, तर जरा तुम्ही एकदा रिस्क प्रोफाइलिंग करून घ्या. अच्छा, ठीक आहे सर. ओके, ते आपल्याकडे करता येईल? हो, आमच्याकडे करू शकता, पण मी सांगेन तुम्हाला कसं करायचं ते. चालेल चालेल. तुमची म्हणजे तुम्ही जर एप्रिल-मे मध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करायला गेली असेल तर तुमची रिस्क प्रोफाइल झाली असणार. हा, पण तेव्हा मला मी स्पेसिफिकली डेट मध्येच केली होती, तेव्हा याच्यामध्ये केली नव्हती, इक्विटी मध्ये केली नव्हती, कारण शॉर्ट टर्म गोल होता, एक 1-1.5 वर्षाचा होता, तर त्याच्यासाठी लमसम इन्व्हेस्टमेंट केली होती. ठीक आहे. आपलं वय काय आहे? 40. आणि इन्व्हेस्टमेंट हॉरिझॉन किती आहे? 15 वर्ष. हा, मग तुम्ही अग्रेसिव्ह 15 वर्षासाठी राहू शकता. आपण करू रिस्क. तुमचा RM कोण आहे, तुम्ही कोणाच्या मार्फत बोललात माझ्याशी? नाही, मी डायरेक्टच फोन केला होता, म्हणजे पूजा मॅडम. RM लोक आहेत त्यांच्यापैकी कोणाशी तरी बोलून घ्या, ते तुम्हाला तुमच्यासाठी एक मीटिंग. पूजा मॅडम होता, तर त्यांच्या थ्रूच झालं होतं. हा, मग पूजा मॅडमशी बोलून घ्या, त्या मीटिंग फिक्स करतो. ओके, ठीक, थँक्यू सर. दुसरं कोण आहे का? अमोल वाघुले बोलतोय. बोला. सर, आपण PGIM इंडिया मिड कॅप ऑपॉर्च्युनिटीज मध्ये 2 लाख टाकले होते 17 जूनला. तर त्याच्यात मला एक आपल्या ऍप वरती XIRR पर्सेंटेज 99.49 दाखवतो आणि रिटर्न 5.59 दाखवतो. ते एक्झॅक्टली कसं बघतात, कारण लमसम आहे हे XIRR. असं आहे की सेबीचा असा नियम आहे की 1 वर्षापूर्वी 1 वर्षाच्या खालती जे असेल ते ऍब्सोल्यूट रिटर्न दाखवायचे आणि 1 वर्षाच्या पुढचे असतील ते XIRR दाखवायचे. ओके. आता तुम्हाला जून मध्ये म्हणजे सव्वा महिन्यात जर 5% रिटर्न मिळाले म्हणून ते तसं दाखवतं. ओके. आणि तो फंड टॉप कॅटेगरीमध्ये PGIMच्या मिड कॅप मध्ये. सांगतो तुम्हाला, 1 मिनिट थांबा. कुठे आहे बरं, 1 मिनिट. हा, 1 मिनिट चालू ठेवा.
PGIM नंबर 1 ला आहे फंड. एक वर्षाचे ट्रेलिंग रिटर्न 100% आहेत त्याचे. ओके. म्हणजे तुम्हाला सांगतो की हीच तर खासियत आहे की लोक जुने परफॉर्मन्स बघून फंड सिलेक्ट करतात आणि आम्ही सांगतो की हा फंड पुढच्या 1 वर्षात चालेल. गेल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही जे रेकमेंड फंड केले होते विशेषतः कॅनरा रोबॅको, तेव्हा तो टॉप क्वार्टाईल मध्ये नव्हता, मिडल क्वार्टाईल मध्ये होता. पण ऑक्टोबर जुलै सप्टेंबर या क्वार्टर मध्ये त्यांनी अपसाइड कॅप्चर रेशो म्हणजे इंडेक्स 100 चालला तर तो 120 चालायचा. आणि म्हणून आम्हाला असं वाटलं की या फंडामध्ये रिटर्न जनरेट होतील. म्हणून त्या काळामध्ये कॅनरा रोबॅको फ्लेक्झी कॅप, कॅनरा रोबॅको ब्लू चिप हे आम्ही दाबून विकले, त्याचं रेकमेंडेशन केलं. आणि आज जर बघाल तर दोन्ही फंड टॉप क्वार्टाईल मध्ये आहेत, फ्लेक्झी कॅप आणि मल्टी कॅप गटामध्ये. ओके. थँक्यू सर. फ्लेक्झी कॅप 1 मिनिट तुम्हाला सांगतो बघा. BOI ऍक्सा 1 नंबरला, PGIM 2 नंबरला आणि 4 नंबरला कॅनरा रोबॅको फ्लेक्झी कॅप. पराग पारिक. तर अपसाइड कॅप्चर रेशो तुम्हाला बरोबर दाखवतो की हा फंड पुढे कसा चालेल ते. बोला, दुसरा कोणाचा प्रश्न आहे? शुभदा मॅडम, तुम्ही अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. हॅलो. बोला मॅडम. सर, तुम्ही आता दाखवलं की पोर्टफोलिओ रिबॅलन्स करायला पाहिजे आणि दर 3 महिन्यांनी त्याचा आपण बघायला पाहिजे तो कसा सुरू आहे, काय नाही सुरू आहे म्युच्युअल फंड. पण आपण जेव्हा म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करतो ते आपण लॉंग टर्म साठी करतो आणि लॉंग टर्म रिटर्न जनरेट करण्यासाठी. तर सारखं असं रिबॅलन्सिंग करून आपल्याला तेवढेच रिटर्न मिळतात का? हो, मिळतात. ओके. त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की पोर्टफोलिओ जर तुम्ही बघाल तर मॅडम ती स्लाइड दाखवा. पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग मीन नॉट चर्निंग. हे बघा इकडे लिहिलंय की ती चर्निंग इज नॉट ऍडव्हिजिबल बट रेग्युलर इंटरवल ऑफ पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग. म्हणजे आता डेट इक्विटी रेशो हा कॉन्स्टंटली मेंटेन केला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. वी नेव्हर से की स्टॉप SIP और समथिंग लाईक दॅट. हे वर्षातून एकदाच करायला हवं. पण दर क्वार्टरला तुमची नुसतं रिबॅलन्सिंग करून 2% रिटर्न वाढतात. की प्रत्येक वेळेला डेट इक्विटी केलं तर म्हणजे जी लोक म्हणतात की आमच्याकडे PPF आहे पण PPF इज नॉट लिक्विड. म्हणून याच्यासाठी प्रत्येक पोर्टफोलिओ मध्ये डेट कॉम्पोनंट हा रिबॅलन्सिंग साठीच ठेवलेला आहे. सर, थोडं अजून एक्सप्लेन करता? गोष्ट अशी आहे की मॅडम ती याची स्लाइड दाखवा आपली ऍसेट अलोकेशनची, म्हणजे त्याच्या मागची. तर आता इथे बघाल तर प्रत्येक कॅटेगरीमध्ये डेट ठेवलेलं आहे. हे डेट अशासाठी आहे की डेट मधून काढून तुम्ही इक्विटीमध्ये किंवा इक्विटी मधून काढून डेट मध्ये बरोबर साधारण 1.5 वर्षापूर्वी जर तुम्ही बघितलं असतं तर गेल्या मार्च मध्ये आम्ही जवळजवळ डेट कमी केलं होतं. ओके, आलं लक्षात. 2020 मध्ये. कारण इक्विटी एवढी अट्रॅक्टिव्ह होती आणि त्याचे परिणाम आज 100% रिटर्न मध्ये दिसत आहे. कारण त्यावेळेला जो आता 53,000 सेन्सेक्स दिसतोय तो 27,000 आला होता. आपल्याला PPF मधून वर्षातून एकदाच विड्रॉवल मिळतो किंवा FD आपल्याला पाहिजे तेव्हा मॅच्युअर होत नाही, तर प्री मॅच्युरिटी विड्रॉवल करावी लागते की ज्या ठिकाणी तुम्हाला हे लागतं, पेनल्टी लागते. आणि म्हणून आम्ही सांगतो की डेट मध्ये पैसे पाहिजेत. And debt has generated more 10-year constant maturity has generated much more return than PPF. 1 मिनिट तुम्हाला सांगतो 10-year constant maturity ने किती रिटर्न दिलेत ते. 3च फंड प्रकार आहेत 10-year constant maturity.
गेल्या 10 वर्षात 10.5% रिटर्न दिलेले आहेत. IDFC GSEC कॉन्स्टंट मॅच्युरिटी आणि SBI मॅग्नम कॉन्स्टंट मॅच्युरिटी या 2 फंडांनी. आता 5 वर्षात बघूया. 5 वर्षामध्ये 3 फंड आहेत, ICICI आणि DSP. 5 वर्षामध्ये 9.87 रिटर्न आहेत सगळ्यात जास्त IDFC, आणि DSP ने दिलेत 7.74 आणि SBI मॅग्नम 9.16. ते सुद्धा हे टॅक्स फ्री रिटर्न आहेत 5 वर्षातले, म्हणजे 3 वर्षापेक्षा अधिकचे. तेव्हा कधीही PPF पेक्षा डेट फंड इज मोर ऍडव्हायजेबल. एक म्हणजे लिक्विडिटी, आणि दुसरी गोष्ट 3 वर्षाच्या नंतर दोन्ही टॅक्स फ्री आहेत. फक्त याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करताना तुम्हाला ई पैकी पहिलाही मिळत नाही, एक्झम्पशन, पण दुसरे दोन्ही मिळतात. म्हणजे याच्यावरती रिटर्न पण टॅक्स फ्री आहेत आणि जे काही अर्निंग येतं ते पण टॅक्स फ्री आहे. सो म्हणजे मला असं सांगायचं आहे, आता तुम्ही रिस्क म्हणाल तर निप्पॉनचं निवेश लक्ष आहे, जो बेसिकली 25 वर्षापेक्षा जास्त पिरियड मध्ये इन्व्हेस्ट करतो. तर आता गव्हर्नमेंट सेक्युरिटी म्हणजे ते ह्या सगळ्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत, 10 इयर कॉन्स्टंट मॅच्युरिटी किंवा LICचा GSEC इंडेक्स फंड आहे, LIC MF चा. तर याच्यामध्ये काय रिस्क राहिली? शेवटी केंद्र सरकारच ते पैसे देणार. तेव्हा आमचा एक व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये असं आम्ही म्हणतो की क्रेडिट रिस्क इज परमनंट आणि ड्युरेशन रिस्क इज टेम्पररी. तर ड्युरेशन रिस्क म्हणजे इंटरेस्ट रेट वर खाली होण्याची रिस्क, आणि क्रेडिट रिस्क म्हणजे वेळेवरती व्याज आणि पैसे मिळण्याची रिस्क, व्याज आणि मुद्दल. तर गव्हर्नमेंट सिक्युरिटीज फंडात जर तुम्ही इन्व्हेस्ट केले तर यू आर हायली एक्सपोज टू व्हॉलॅटिलिटी, दॅट इज ड्युरेशन रिस्क. पण क्रेडिट रिस्क इज झिरो. आजही असे फंड मॅनेजर आहेत की जे आम्हाला सांगतात की इधर की दुनिया उधर होने दो, 7% मैं आपको रिटर्न जनरेट करूंगा. इन टुडेज सिच्युएशन उद्या जर सगळेच व्याजदर कमी झाले तर ते सुद्धा 5 वर्षांनी होतील. आज 3 ते 3.5 वर्षाची मॅच्युरिटी आणि AA पेक्षा कमी नसलेलं रेटिंग, असे जे काही फंड आहेत त्या फंडामध्ये तुम्ही म्हणजे कोणीही इन्व्हेस्ट करायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने म्हणजे तुमचा प्रश्न होता पोर्टफोलिओ कसा बॅलन्स करावा, आता अशा बॅलन्स करा. सचिन सर, तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता. नमस्कार सर. बोला सर, प्रश्न असा आहे की एव्हरी क्वार्टरली, पहिला प्रश्न असा आहे की एव्हरी क्वार्टरली जे आपण रिव्ह्यू करायचं आहे ते क्वार्टर आपण फायनान्शियल इयर क्वार्टर घेऊन करायचं का आपण इन्व्हेस्टमेंट चालू केली त्या डेट पासून करायचं, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, आता आपण जे म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करतोय, आज मार्केट पीकला आहे आणि आपण 10 वर्षाचं टार्गेट ठरवलेलं आहे समजा आपल्या रिटर्नसाठी, तर हे मार्केट असंच पीकला राहिलं नाही पुढच्या 4 वर्षानंतर, तर आपल्या रिटर्न्सवर त्याचा किती परिणाम होतो? आणि मग आपण जेव्हा मार्केट पीकला आहे तेव्हा आपले पैसे विड्रॉ करून ते सेफ याच्यामध्ये ठेवायचे असतात का? म्हणजे ते कितपत योग्य असतं? पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं, कॅलेंडर क्वार्टर घ्या किंवा तुमचं तुम्ही इन्व्हेस्टमेंट केल्यापासूनचं क्वार्टर घ्या. फार तर पहिल्या क्वार्टरला तुमचा 45 दिवस होतील, 90 दिवस होणार नाही तसं आपण समजू. परंतु नंतर प्रत्येक क्वार्टर असेल, पण आमच्याकडे असं ठरलेलं आहे की 25 लाखापेक्षा कमी असेल तर तो वर्षातून एकदा, 25 ते 50 लाख रुपयेपर्यंत असेल तर वर्षात म्हणजे 50 लाखापेक्षा अधिक वर्षातून 2दा, 50 ते 1 कोटीच्या दरम्यान वर्षातून 3दा, आणि 1 कोटीपेक्षा अधिक असेल म्हणजे 50 लाख ते 1 कोटीच्या दरम्यान दर 4 महिन्यांनी भेटायचं, आणि 1 कोटीपेक्षा अधिक असेल तर दर क्वार्टरला भेटायचं. कारण लोक काय करतात, बाहेर FD करतात, आणखीन काय करतात, तर ज्यांची 25 म्हणजे या प्रमाणातच आम्ही लोकांना भेटतो, कारण ती त्याची गरज असते. 25 लाखापेक्षा कमी असेल तर त्याची गरज नाही क्वार्टरली रिव्ह्यू घेण्याची, तो वर्षातून एकदाच रिव्ह्यू होणार. हे झालं
म्हणजे तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं की प्रॉपर ऍसेट आहे. आता तुमचं ज्या वेळेला फायनान्शियल प्लॅनिंग झालं त्यावेळेला तुम्हाला 1 लाखाची डेट सांगितलेली, कारण ते पैसे तुम्हाला 2 वर्षामध्ये लागणार आहेत. तर इक्विटीमध्ये जर तुमचे वाढलेले पैसे असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला बॅलन्सिंग करायचं. तेव्हा वैयक्तिकरित्या तुमच्या पोर्टफोलिओमध्ये बॅलन्सिंग करायला फारसा वाव नाही, कारण मोठी रक्कम तुम्ही डेटमध्ये इन्व्हेस्ट करत आहात. तेव्हा वर्षातून एकदा आपण भेटू. नेक्स्ट. संदीप सर, तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता. हॅलो. बोला. सर, मी माझा पोर्टफोलिओ तुमच्याकडनं हे करून घेतला होता. तर तुम्ही त्याच्यामध्ये आदित्य बिर्लाचा इक्विटी फंड होता, तो तुम्ही मला कॅनरा रोबेको मध्ये शिफ्ट करायला सांगितलं. तर तो एक साथ करायला पाहिजे किंवा एक साथ केला तर टॅक्स पण लागू शकतो, तर ते कसं करायला पाहिजे त्याच्यात मला ते गायडन्स पाहिजे. आता या प्रश्नाचं उत्तर त्यावेळेला दिलं असेल, म्हणजे मला तर तुमचा पोर्टफोलिओ आठवत नाही. 1 लाखापर्यंत टॅक्स करमुक्त आहे. 1 लाखापर्यंतचं गेन ना? आपलं वय काय आहे? 45. सर, तुम्हाला 1 लाखच आहे. 60च्या पेक्षा जास्त असेल तर 3 लाख मिळतात. ओके. 1 लाख गेन का 1 लाख कॅपिटल? 1 लाख गेन. साधारण 1 लाखामध्ये 6-1 लाख रुपये निघतात. म्हणजे मग डायरेक्ट करू शकतो? हो, करू शकता तुम्ही. आता बघा ना, आता तुम्हाला लार्ज कॅप मध्ये तुमचा कुठला फ्रंटलाईन इक्विटी होता का? हा, नाही, प्युअर व्हॅल्यू होता. प्युअर व्हॅल्यू का? हा. आदित्य बिर्लाचा कोणता होता? आदित्य बिर्ला प्युअर व्हॅल्यू. प्युअर व्हॅल्यू बिलकुल चालत नाहीये फंड. 1 मिनिट थांबा, तुम्हाला सांगतो. नाही, त्यांनी गेल्या वर्षभरामध्ये भयंकर चांगली कामगिरी केलेली दिसते. आपण मला कधी भेटला होता? एक साधारणतः 15-20 दिवस झाले. तर बघा तुमचं किती आहे ते. मग तो शिफ्ट करायला पाहिजे कॅनरा रोबेकोला का नाही? कॅनरा रोबेकोला करायला पाहिजे. कॅनरा रोबेको बघा ना, पण ही व्हॅल्यू कॅटेगरीमध्ये कॅनरा रोबेको नाहीये. कारण तुम्ही मला जो रिपोर्ट दिला होता त्याच्यामध्ये शिफ्ट करा म्हणून सांगितलं होतं. हो, मग तुम्ही करायला पाहिजे होतं. करतो मी आता ते प्लॅन करतो. ओके, थँक्यू. चला मॅडम, कोण नसेल तर आपण थांबवूया. तुम्ही सगळे जॉईन झालात त्याच्याबद्दल आभार. असेच आता याच्या पुढचा 1 तारखेला आमचा महिंद्रा बरोबर आहे इव्हेंट, आणि पुढच्या रविवारी यांच्या बरोबर आहे विलेपार्ले लोकमान्य सेवा संघ, कोर अँड सॅटेलाइट स्ट्रॅटेजी, हाऊ टू यूज कोर अँड सॅटेलाइट स्ट्रॅटेजी इफेक्टिव्ह. तर या ग्रुपवरती आम्ही टाकू, तुम्ही त्या ग्रुपवरती जॉईन व्हा आणि असे भेटत राहू आपण दर रविवारी. तुमच्या काही सूचना असतील तर त्या तुम्हाला जी ईमेल आली त्या ईमेल मध्ये रिप्लाय करा. तुम्हाला मानची अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर चॅट मध्ये लिंक टाकलेली आहे, त्या लिंक वरती क्लिक करून अपॉइंटमेंट घेऊ शकता. आणि तुम्ही जॉईन झालात त्याच्याबद्दल आभार. धन्यवाद. मॅडम, आता थांबवायचं ना? आहे का कोणाचा प्रश्न? सध्या नाही. ह्या प्रकारचा जो वेबिनार आहे आज घेतला आपण, जो त्रैमासिक आढावा, हे आपण आपल्या मित्रांसोबत शेअर करू शकतो की हे फक्त क्लायंट साठी? कोणाबरोबर शेअर करू शकता. हे पब्लिक आहे. पब्लिक प्लॅटफॉर्म. ओके, चालेल. मला वाटलं होतं फक्त क्लायंट साठी ठेवलं. नाही हो, कोणीही आम्हाला चालेल. याचं म्हणजे या मागचा उद्देश असा आहे की अनेक लोकांना असं वाटतं की नुसती इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे झालं, तर ते तसं नसतं. जसं आपण शेतीमधलं तण म्हणजे नको असलेलं गवत काढून टाकतो, तसं पोर्टफोलिओ मध्ये सुद्धा अनेक किंवा आपल्या कॉम्प्युटरवरती काही टेम्पररी फाईल जनरेट होतात आणि त्या फाईल जर काढून टाकल्या नाहीत तर स्पीड कमी होतो. हे सगळ्या ठिकाणी असं होतं. तेव्हा अनवॉन्टेड गोष्टीपासून मुक्ती मिळवण्याचं हे साधन आहे. आणि म्हणून जेवढी लोक जॉईन होतील, आम्ही ऑल्टरनेट रविवार करत असतो हे, परंतु काही कारणास्तव पुढचे 4 ते 6 रविवार बुक आहेत वेगवेगळ्या कारणाने.
तेव्हा पुढच्या रविवारी 27 तारीख आहे. एक मिनिट सांगतो. पुढला रविवार 25 तारखेला लोकमान्य सेवा संघ आणि 1 तारखेला महिंद्रा म्युच्युअल फंड, महिंद्रा फ्लेक्सी कॅप. तर असे 2 इव्हेंट आहेत. हा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुप वरती आम्ही त्याचं इन्व्हिटेशन टाकू. थँक्यू सर. थँक्यू सर. कोणाला तरी एक प्रश्न होता, त्यांनी हातही वर केलेला आयफोन वरून, पण आय थिंक त्यांनी. सर बोला. भुवनेश ठाकूर आहेत. बोला त्यांना अनम्यूट करा. बोला सर. 1 मिनिट अनम्यूट. मॅडम ते अनम्यूट होत नाहीयेत, काय करू? सर ते स्वतः सर सचिन पठाण सर सॉरी शाहीन पठाण सरांना बोलायचे, ते आधी विचारतील, मग ते स्वतः अनम्यूट करू शकतात सर. ते सर तुम्ही अनम्यूट करा. तुम्हाला ठाकूर सर तुम्ही अनम्यूट करून बोला. सर पठाण बोलतोय. बोला. तर ऍक्च्युली मी इकडं आउट ऑफ इंडिया असल्यामुळे रविवारी मी अटेंड करू शकत नाही. तुमच्या काही वेबिनार्स असतात ते रेकॉर्डिंग मीटिंगच्या वेबिनारचे तुम्ही शेअर करू शकता का? रेकॉर्डिंग मिळणार मॅडम. रेकॉर्डिंग सगळ्यांना पाठवतात, ज्यांना इन्व्हिटेशन गेलं त्यांना. नाही, मला आधीच्या बऱ्याच याचं नाही भेटलं होतं. तर पुढचं काय होत ते मला तुम्ही पाठवता. पूर्वी मी एकटा होतो, आता मॅडम जॉईन झाले, तेव्हा एक हँड आम्हाला मिळालाय, तेव्हा त्या ह्या सगळ्या गोष्टी करतात. आता आमची टीम पण लागेल का? पर्सनल रिक्वेस्ट लागेल का? ठाकूर सर विचारा तुमचा प्रश्न. सर ऐकू येत नाही. सर तुम्ही अनम्यूट करा. तुम्हाला एक मिनिट थांबा, मी तुम्हाला फोन करतो. फोनवरती सांगा मला, मग मी प्रश्न रिपीट करतो. हो दे ना, मग काय झालं, दुखलं काय म्हटलं, जाईल आठवून ते पाणी तेवढं पाहिजे तुम्हाला. टाकलं भात नाही अजून. एक मिनिट. अरे कुठे गेला? सर तुम्ही फोन करा मला, आपण बोलूया. बोला बोला बोला, तुमचा प्रश्न विचारा. देतो उत्तर, सगळ्यांनाच देतो. चालेल. अच्छा, ठाकूर सरांचा असा प्रश्न होता की एका म्युच्युअल फंडातून काढलेले पैसे दुसऱ्या म्युच्युअल फंडात गुंतवले तर जो पहिल्या म्युच्युअल फंडात जो गेन असेल त्याला टॅक्स तर लागणार का? तर असं आहे की 1 लाखापर्यंतचा कॅपिटल गेन टॅक्स फ्री आहे. म्हणून म्हणजे आम्ही जे वारंवार लोकांना सांगतो की दरवर्षी तुम्ही प्रॉफिट बुकिंग केलं पाहिजे, कारण सरकारने ही एक आपल्याला सोय उपलब्ध करून दिली आहे 1 लाख रुपयापर्यंत करमुक्त उत्पन्न घेण्याची. जर आपण अनेक लोकांना ही गोष्ट कळत नाही, आम्ही जीव तोडून सांगतो की प्रॉफिट बुक करा, प्रॉफिट बुक करा. ते एवढ्यासाठी की 1 लाख रुपये तुम्ही दरवर्षी करमुक्त नेलेत तर 10 वर्षात 10 लाख रुपये तुम्ही करमुक्त नेऊ शकता. तेव्हा आणि डेट फंडामध्ये 3 वर्षानंतरचं जर ते असेल तर त्याला इंडेक्सेशनचा बेनिफिट मिळतो. तेव्हा डेट फंडासाठी 3 वर्ष आणि इक्विटी फंडासाठी 1 वर्ष
हे करायलाच हवं, नाहीतर आपण करंट रेट ठरवू. तेव्हा 1 वर्षापर्यंतचा कॅपिटल गेन हा टॅक्स फ्री असतो. आणखीन कोणाचा काही प्रश्न आहे का? ठाकूर सरांना दिलं उत्तर. हा, बोला बोला बोला. सर नमस्कार, गव्हाणे बोलतोय. बोला. सर आपला आदित्य बिर्ला सनलाईट फ्रंटलाईन इक्विटी, माझ्याकडे हाऊसिंग लोन आहे, त्याच्यामध्ये काही प्रॉफिट बुक करून आपण तिकडे क्लिअर केलं चालेल का? अहो, बाजार एवढा वरती आहे की आम्हाला असं वाटतं की आपण प्रॉफिट बुक करायलाच पाहिजे. याचा अर्थ इथून वरती जाणार नाही असं नाही, पण एक प्रुडंट प्रॅक्टिस म्हणून प्रॉफिट बुक करायलाच हवा, कुठल्याही फंडात असला तरी. ठीक आहे, चालेल. मग आपण आदित्य बिर्ला बोलू नंतर आपण पर्सनल याच्यावरती. हो, विशालशी बोला, विशाल तुम्हाला गाईड करतील या बाबतीत. ओके. आणि मला दुसरं एक सांगा, हा जो आपण याच्यामध्ये मी बघतोय आता माझा चार्ट, याच्यामध्ये एबीएस रेट आणि XIRR रेट, याच्यामध्ये जरा मला एक्सप्लेन करता का? XIRR म्हणजे वार्षिक हो, दर साल दर शेकडा जे आपल्याला शाळेत शिकवतात ते म्हणजे XIRR. ओके. आणि एबीएस म्हणजे ऍक्च्युअल करंट रेट, ऍब्सोल्यूट रिटर्न. ओके. बोला, आणखी ठीक आहे, कोण आहे का? चला मॅडम, आपण थांबूया. हो सर. सगळ्या लोकांनी वेळ दिला त्याच्याबद्दल त्यांचे आभार. थँक्यू सर तुमच्या सूचनांचं दिल्याबद्दल. धन्यवाद सर. थँक्यू ऑल. थँक्यू. थँक्यू सर.